हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण आपल्या लाईफमध्ये पण कसं कुंपण घालून घ्यायला पाहिजे किंवा बाउंड्री हेच जरासं विचार करूया. हे बघा, आपले लाईफमध्ये पण खूप लोकांशी आपण भेटतो, बोलतो. आपले विचार काही लोकांशी जमतात, काही लोकांशी जमत नाहीत. आपण कसं वागायचं, कसं नाही, ह्या गोष्टींबद्दल आपल्याला जराशी जाणीव पाहिजे. आता बाउंड्री, आपण युजली बाउंड्री किंवा कुंपण, हे आपल्या घराला आपण बाउंड्री असते, कुंपण असते, बरोबर आहे. हे कशासाठी घालतो? कंपाऊंड असतो. कशासाठी आपण कंपाऊंड घालतो? लोकांनी आत येऊ नये, एन्क्रोचमेंट करू नये. माणसं असतील, प्राणी असतील, कोणी. एम आय राईट? एवढ्यासाठी घराला कंपाऊंड असते किंवा कुंपण असते. इन द सेम वे आपल्या लाईफमध्ये पण कोण किती एंट्री करावी हे साठी आपण एक बाउंड्री आखून ठेवायला पाहिजे. फक्त आपलंच एवढं नव्हे, दुसऱ्याच्या लाईफमध्ये पण आपण किती एंट्री करायची ह्याची पण एक बाउंड्री घालायला पाहिजे. आता बाउंड्री नसली की काय होतंय बघा. सपोज बाहेर तुम्ही ऑफिसमध्ये काम करता. ऑफिसमधले तुमचे मित्र मैत्रिणी असतील, ते म्हणतात चला चहा प्यायला जाऊया कॅन्टीनमध्ये. तुम्ही म्हणता नको, मी चहा पित नाही. तरी ते म्हणतात असू द्यात, हो गप्पा मारूया एकत्र, या. चहा नको, ते नका पिऊ, गप्पा मारूया. जाता तुम्ही. मग गप्पात काहीतरी आपण बोलतो, ते बोलतात. असं आपल्याला भान नसतो, आपण काहीतरी बोलून जातो. नंतर पुढे थोडे दिवसांना काही निघतं, ते दिवशी तुम्ही असं बोललात, हा विषय निघतो का नाही? इन द सेम वे आपण कोणाशी किती क्लोज राहायचं किंवा आपण आपल्या लाईफमध्ये कोणाला कुठेपर्यंत एंट्री द्यायची, ह्याला आपण एक कंपाऊंड वॉल घालायला पाहिजे किंवा कुंपण घालायला पाहिजे म्हणते. एस्पेशली माझ्या यंग मैत्रिणींना सांगते, कॉलेजला जाणाऱ्या, नुसतं नोकरीला लागलेल्या वगैरे. आपण कधी कोणालाही आपल्या जीवनात कुठेपर्यंत प्रवेश द्यायचा हे आपल्याला कळायला पाहिजे. आपण ह्याला लक्ष्मण रेखा म्हणूया. आपण आपल्या जीवनात पण एक लक्ष्मण रेखा आखून घ्यायला पाहिजे. सगळे, मुलांनी मुलींनी सगळे. फक्त यंग मुलींनीच असं नाही, यंग मुलींनी जरा जास्त त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही सुद्धा, आमच्या वयात सुद्धा आम्ही लक्ष्मण रेषा घालून घ्यायला पाहिजे. कुठेपर्यंत आपण जायचं किंवा कोणाला कुठेपर्यंत एंट्री द्यायची. एवढ्यात नव्हे, कुठलंही काम ओके, मी तर करू शकते का, हे मला जाणीव पाहिजे. माझं मी करू शकत असले तर ठीक आहे, नाही ते नाही बाबा, मी इथेपर्यंत करणार, ह्याचे पुढे नाही. ही आहे माझ्या आयुष्याची बाउंड्री. हे आहे माझे आयुष्याचं कुंपण. हे कुठलंही हेत असेल,
इमोशनली असेल, फायनान्शियली असेल, फिजिकली असेल, सगळे. फायनान्शियली पण फॉर एक्झाम्पल मी म्हणते, सगळे तुमचे मित्र मैत्रिणी फॉरेन ट्रिपला जातात. मग तुम्ही जाऊ शकता का हा विचार करायला पाहिजे. आपण तेवढा एफोर्ड करू शकतो का? नाही तर आपण कुठेपर्यंत एफोर्ड करायचं हे आपलं आपण कुंपण पाहिजे. नाही ते काय करतो आपण, ह्याच्याकडनं कर्ज घे, त्याच्याकडनं कर्ज घे, असं कर्ज घेतो आणि नंतर तर वेळेत फेडू शकलो नाही की काही काही प्रॉब्लेम येतात. हे आपले सर्वांना माहीत आहे. त्यामुळे लिमिट्स, हे कुंपण म्हणते मी, बाउंड्री म्हणते, कॉम्पाऊंड म्हणते, हे सगळ्याला इमोशनली सुद्धा कोणावर आपण किती अवलंबून राहायचं ह्याला पण एक लिमिट पाहिजे. कितीपर्यंत आपण त्याच्यावर अवलंबून राहायचं, किंवा मी कोणाला कुठेपर्यंत मदत करायची ह्याला पण लिमिट पाहिजे. ह्याला म्हणते मी कुंपण, बाउंड्री, कंपाऊंड, व्हॉट एव्हर इट इज. त्याचे पलीकडे गेलो तर काय होते आपल्याला माहीत आहे. सगळ्याच आपण कोसळतो, इमोशनली असेल, फायनान्शियली असेल, फिजिकली असेल, सर्व काही. त्यामुळे आपले लिमिट्स आपण जाणून बुजून घ्यायला पाहिजे. नाही ते कोणालाही काही आपण बोलायचं, मग नंतर त्याचं एकाला 10 करून लोक म्हणतात, त्या दिवशी तुम्ही असं बोललात, अमुक बोलात, तुमचे असे विचार आहेत. असं होते का नाही? त्याच्यापेक्षा आधीच आपण लिमिट ठेवलं. बोलण्याचं सुद्धा घराबाबतीत, माझे घरातले लोकांबाबतीत मी कुठेपर्यंत काही बोलणार आहे, किंवा लोकांच्या घरात मी किती इंटरफिअर करायचं, ह्याला सुद्धा आपल्याला माझ्यासाठी कंपाऊंड आहे, कुंपण आहे, असंच दुसऱ्यांसाठी पण कुंपण आहे, हे मी जाणून घ्यायला पाहिजे. नको तेवढ्या आपण लोकांचे इंटरफिअर करू नये, किंवा आपले त्यांना इंटरफिअर करायला देऊ नये. जास्त इंटरफिअरन्स झाला की काय होते तुम्हाला माहित आहे, घरं तुटतात कित्येक वेळेला. एस्पेशली नवीन लग्न होऊन गेलेले मुलींनी हे जास्त जाणून घ्यायला पाहिजे. आपले माहेरचे मंडळींना, ताई आपली आई असेल, कोणी असेल, आपले घरात आपण कुठेपर्यंत त्यांना इंटरफिअरन्स करू द्यायचं का? म्हणजे तर घर कोणाचं आहे? सासरचं आहे. नंतर तुमचंही होणार, नो डाऊट. पण ह्या घरात ते घरचे काही नियम असतील, त्यांचं काही हे असेल, त्यामुळे आपण कुठेपर्यंत आपले लोकांना इंटरफिअर करू द्यायचं हे जाणून घ्यायला पाहिजे. कित्येक वेळेला ह्याची मुलींना जाण नसते, त्यामुळे घरं तुटतात. एका बाईंनी बोललेलं मी सांगते. ते मुलीचे माहेरचे म्हणजे आई वडील बोलत होते, आम्ही आधी काय करतो, मुलाचे सगळे लोकांना त्याच्याकडनं तोडतो, त्याला एकटं पाडतो, मग आम्ही त्याला घर गड्यागत उभं करतो आणि वागवतो. हे बघा, असली मानसिकता ही कम्प्लिटली चुकीची आहे. प्रत्येकाला सेल्फ रेस्पेक्ट असते, मुलगा असो मुलगी असो. सून असली तरी ती काही मोलकरीण म्हणून आणलेली नाही. इन द सेम वे जावई झाला तरी तो काही तुमचा घरगडी होत नाही. तुम्ही असली विचारसरणी ठेवलीत पहिलेपासून, ते काय होते, घरं तुटायला वेळ लागत नाही. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात बाउंड्रीज ठेवायच्या, त्या कोणी असू देत, आपल्या घरातले माणसं असू देत, ते कुठेपर्यंत आपल्या एक इंटरफिअरन्स करायचं
किंवा आपण कुठेपर्यंत त्यांना इंटरफिअर करू द्यायचं ह्याची आपल्याला निश्चितपणे जाण पाहिजे. पुढे मुलांचं शिक्षण असू देत, काही असू देत, कित्येक वेळेला बाकीच्या लोकांना खूप इंटरफिअर करू देतो. नाही, आपलं घर हे आपलं आहे. त्यामुळे आपले इंडिव्हिज्युअल बद्दल पण, आपले घराबद्दल पण आपण एक प्रकारचं कंपाऊंड निर्माण करून ठेवायला पाहिजे. त्याचे आत बाहेरचे लोकांना आपण एंट्री देता कामा नये. तरच आपण आयुष्यात सुखी, समाधानी होऊ शकतो. अच्छा, हॅव ए गुड डे.